वर्षीपासून आम्ही जरा माझी सुनबाई आल्यापासून आम्ही जरा असं छान डेकोरेशन करून गोकुळाष्टमी साजरी करतो. दरवर्षी मी करतेच, पण माझं सिंपल असं मी चौरंगावर मांडून करायची गोकुळाष्टमी. तर यावर्षी मला थोडंसं एक असं वाटलं की थोडं आपण डेकोरेशन करावं छानसं आणि गोकुळाष्टमी साजरी करावी. थोडं चालू 3:30 वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे. तर थोडंसं मी माझ्या आयडियानुसार मी केलं आहे थोडं की चौरंगा पाठची मी प्रभावळ करते आहे. तर अजून मला थोडं जशी आयडिया सुचेल तसं मी पुढे पुढे करत जाणार आहे. साहित्य तर आणलं आहे मी, थोडं एक्स्ट्रा पण आणलं आहे साहित्य. आता बघू कशी होते आहे. थकली आहे ती बिचारी जॉब करून. रिंकल पण आत्ताच मोकळी झाली. मस्त दिसतंयस अशा प्रकारे. बघूया आता काय होतंय. आता हे पूर्ण सुकल्याशिवाय झाडू नाही शकत ना आपण, बरोबर ना. चला गोल्डन पण थोडं थोडं लावून घेऊ. नाही मला असं वाटतं जर गोल्डन लगेच लावलं ना तर ते त्याच्यावरती नाही, कदाचित तिकडून पडू शकतं. जर मी उभी केली प्रभावर तर ते मिक्सिंग होऊ शकतं. होती प्रभावरती मला थोडी कडक पाहिजे होती, कारण ती अशी खालती पडतं का म्हणे, म्हणून त्या हिशोबाने मी खूप शोधला. हा भेटतच नव्हता. पूर्ण माझा मार्केट फिरली, पण एका ठिकाणी आमचं दुकान होतं ओळखीचं, तिकडे नुकताच माल आला होता आणि भेटलं मला. मग ते दुपारी जाऊन घेऊन आली मी. सगळं लेस वीस सगळं घेऊन आली काल रात्री मिस्टरांबरोबर जाऊन. आणि म्हणजे आज केलं आहे कटिंग वटिंग सगळं मीच केलं आहे. तर बघूया काय होतं आहे कसं दिसतं. आज आम्ही अग्नीची सुद्धा पूजा केलेली आहे. आज सप्तमी आहे, तर सप्तमीला अग्नी हा शांत ठेवायचा असतं, अन्न शिजवायचं नसतं. एक दिवस अग्नीलाही आराम द्यायचा असतो. अशा प्रकारे आम्ही बाळकृष्णाचा पाळणा हलवला आणि त्याच्यानंतर आम्ही रास गरबा खेळला. त्याच रात्री माझ्या मिस्टरांचा पण वाढदिवस होता. ते साजरा करून आम्ही वाशी हवेलीला गेलो, जिथे श्रीनाथजी आणि बाळकृष्णाचं खूप छान दर्शन झालं.